नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत लडाख आडवाटेवरचं पर्यटन ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ईशा टूरचे संचालक आत्माराम परब. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आत्माराम सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आत्माराम सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास आत्माराम सरांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून हिमालयापर्यंत पदभ्रमण केलं आहे. ते स्वतः एक उत्तम ट्रेकर आहेत आणि ट्रेकिंगची आवड लक्षात घेऊन त्यांनी आपली कस्टम मधली सरकारी नोकरी सोडून ईशा टूर्स सुरू केली आणि अगदी अल्पावधीतच त्यांनी पर्यटन क्षेत्रात आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं. लेह लडाख मधील पर्यटनामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना नुकताच जम्मू काश्मीर टुरिझम तर्फे ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कारही मिळालाय. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीय टूर तसंच लडाखच्या सर्वाधिक म्हणजेच 101 सफरी करणारे ते एकमेव भारतीय आहेत. लडाख बरोबरच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, भूतान, उत्तरांचल अशा दुर्गम ठिकाणी, त्याचबरोबर परदेशातील केनिया, यंझानिया, व्हिएतनाम, कंबोडिया, नॉर्वे, फिनलँड, अर्जेंटिना, ब्राझील अशा ठिकाणीही त्यांनी सहलीचं यशस्वी आयोजन केलंय. चला तर छंद जोपासून यशस्वी वाटचाल करणाऱ्या आत्माराम सरांकडून त्यांच्या आगळ्या वेगळ्या सफरीबद्दल जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन आहे, कारण की ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार तुम्हाला जम्मू काश्मीर तर्फे मिळालाय आणि खरोखरच एक कौतुकास्पद कामगिरी तुम्ही केलेली आहे. त्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आणि पहिले महाराष्ट्रीय आहात तुम्ही हा पुरस्कार मिळवणारे. एकूणच ह्या पुरस्काराबद्दल काय सांगाल आणि एकूणच हा प्रवास कसा झाला? पुरस्काराबद्दल सांगण्याच्या आधी मी सांगेन की या क्षेत्राकडे कसा आलो. मी पूर्वी कस्टम मध्ये नोकरीला होतो, तुम्ही म्हणालात तसंच. पण ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग आणि फोटोग्राफी या विषयामुळे मी सतत दर्याखोऱ्यात मी हिंडत होतो. ते करता करता माझ्या लक्षात आलं की आपल्याला असंच काहीतरी करायला हवं की जे आपल्याला आवडतं. आणि त्यातूनच मग मोटरबाईक एक्सपिडिशन हा एक विषय माझ्या डोक्यात आला की त्याआधी बराचसा हिमालयामध्ये फिरलेलो होतो, पण हिमालयात फिरताना ट्रेकिंगच्या माध्यमातून फिरताना खूप कमी वेळ मिळायचा. म्हणून लक्षात आलं की आपण मोटरबाईकवर जर फिरलो तर जास्त कमी वेळामध्ये जास्त गोष्टी पाहता येतील. आणि त्यातूनच लेह लडाखची सफर मुंबई ते काश्मीर अशी करावी असं मोटरबाईकवरून ठरलं. एक सुरुवात केली आम्ही त्या एक्सपिडिशनला. पण पहिल्याच प्रयत्नामध्ये चौथ्या किंवा 5व्या दिवशी आम्ही काश्मीर आणि हिमाचलच्या बॉर्डरवर एका ठिकाणी लँडस्लाइडमुळे अडकून पडलो होतो. 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलेलो. आपल्याला माहित असेल की आता सध्या जे क्लाउड बर्स्ट झालं उत्तरांचलमध्ये, तसाच काही प्रकार तो तेव्हा झालेला. आणि त्या प्रयत्नामध्ये 17 दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. त्यातले शेवटचे 6 दिवस अन्न पाण्याविना आम्हाला काढावे लागले. पण त्यानंतर आम्ही ती एक्सपिडिशन कंप्लीट केली. पैसे नव्हते, अनेक अडचणी आल्या याच्यामध्ये. खूपच अनेक वेळा मी मरणातून वाचलो आम्ही याच्यात. फक्त एक फोन करायला मुंबईला की आम्ही जिवंत आहोत हे सांगण्यासाठी, फोन करण्यासाठी 40 किलोमीटर वन वे ट्रेक करावा लागला, चालायला लागलं होतं. अनेक प्रसंग ह्याच्यातून आले आणि त्याच्यावरच एक पुस्तकही प्रकाशित झालंय माझं. लडाख प्रवास अजून सुरू आहे. पण हे सगळं झाल्यानंतर मला वाटायला लागलं की आपण हे जे काय आपण पाहिलं लडाख ते अर्धवट होतं. सगळं जे काय पाहिलं होतं ते पूर्ण पाहू शकलो नव्हतं, कारण वेळ नव्हता आमच्याकडे तेवढा आणि बरंच आमचा वेळ त्यात वाया गेलेला. पण नंतर मग जेव्हा आम्ही पुन्हा आलो मुंबईत, त्यानंतर वाटायला लागलं की आपण जे काहीतरी अर्धवट राहिले ते पुन्हा एकदा काहीतरी बघायला हवं. त्यानंतर तोच भाग मी पुन्हा 2 वर्षांनी बघण्यासाठी गेलो. गंमत म्हणजे माझ्याबरोबर पहिल्या ट्रिपला जी काही लोक होती ते एकही माझ्याबरोबर पुन्हा कधी आलं नाही. पण एक माझा मित्र, तो माझा मात्र 100व्या ट्रिपला, जेव्हा माझ्या 100 सफरी झाल्या आत्ताच 1 सप्टेंबरला, तो पुन्हा एकदा आला होता. पण ते जे काय होतं लडाखचं ते अद्भुत वातावरण हे बघण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा गेलो आणि मग पुन्हा लडाखच्या प्रेमात पडलो. आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट जो काय प्रकार असतो तो त्या लडाखच्या बाबतीत झाला. आणि मग त्यानंतर मग माझा हा प्रवास लडाखचा सुरू झाला. पहिला प्रवास अर्थातच एक आगळा वेगळा हा प्रवास आहे तुमचा. खरं तर मात्र तुम्हाला असं का वाटलं की आपण कस्टम मधली सरकारी नोकरी सोडून ईशा टूर सारखी एक टुरिझम कंपनी स्थापन करावी?
एक तर मी कधीच नोकरीत रमलो नव्हतो आणि मुळात निसर्गात राहण्याची जी आवड होती ती आवड जोपासण्यासाठी हा एकमेव पर्याय होता की जो ज्याच्यातून मला माझं पॅशन मला कम्प्लीट करता आलं असतं. आणि फार कमी लोकांना ते भाग्य लाभतं की स्वतःचं जे पॅशन आहे तेच प्रोफेशन म्हणून करावं. आणि मी त्यापैकी एक खूप भाग्यवान आहे की सर्वसामान्य माणसांना वर्षभर नोकरी करून 8 दिवस सुट्टी काढून मग फिरायला जातात आणि मी वर्षभर मी तेच काम करतो. त्यामुळे स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो. पण हे करताना खूप कठीण होतं. ते कस्टम सारखी नोकरी सोडणं, सरकारी नोकरी सोडणं खूप कठीण काम होतं. पण ते एक पॅशन डोळ्यासमोर होतं की आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे आणि वेगळ्या दृष्टिकोनाने पर्यटन हा विषय लोकांसमोर मांडायचा आहे, काहीतरी वेगळं लोकांना दाखवायचं आहे. आणि त्यातूनच विचार आला की आपण हेच करायला हवं आणि हेच आपण म्हणूनच ईशा टूर्सची स्थापना केली. सुरुवातीला ती स्थापना फक्त मला स्वतःला फिरायला मिळावं म्हणून होती. पण नंतर तोपर्यंत मी नोकरी करत होतो. पण 2005 मध्ये मी नोकरी सोडली आणि मग पूर्णपणे ह्या व्यवसायात आलो आणि आता फुल फ्लेज हेच करतोय आणि मी खरंच खूप आनंदात आहेत. नक्कीच एक समाधान असतं कुठेतरी आपण एक वेगळं काम करतोय आणि आपल्याला आवडणारं काम करतोय. आणि अर्थातच लोकांना फिरायला जायला खूप आवडत असतं आणि एक आगळा वेगळा हा प्रवास आहे. खरं तर लडाख बद्दल थोडेसे कुठेतरी गैरसमज आहेत, कुठेतरी भीती आहे. कारण की लडाखला जाताना बऱ्याचशे गोष्टी आपल्याला टेन्शन येतं की अरे आपण एवढ्या लांब जातोय, तिथे काय आपल्याला त्रास होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे कारण की तुम्ही 101 वेळा आजपर्यंत लडाखला जाऊन आलेलात. एकूणच ह्याबद्दल काय सांगाल की लोकांमधले जे काही गैरसमज आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही दूर कराल? ईशा टूर्स सुरू करायच्या आधी आणि 1995 ला पहिल्यांदा मोटर बाईकवर गेलो आणि ईशा टूर्स सुरू केली 2003 मध्ये. त्या मधल्या काळामध्ये कोणतंही बॅनर नसताना जवळजवळ 500हून अधिक लोकांना मी लडाखला नेलं होतं. ते फक्त मला जायचं होतं तेव्हा प्रत्येक वेळेला मी सांगायचो चला माझ्यावर येताय का, असं करून छोटे छोटे ग्रुप करून जायचो. त्या मधल्या काळामध्ये मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला की काय करायला हवं, काय करायला नको, कशा पद्धतीने लोकांना न्यायला हवं, कसं काय केल्यानंतर लोकांना कमीत कमी त्रास होईल. आणि याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. जेव्हा मी ईशा टूर्स स्थापन केली त्यावेळेला अनेक प्रश्न सर्वसामान्य आजही येतात. ते लडाखच्या बाबतीत आजही येतात की सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे ऑक्सिजनचा. ऑक्सिजन कमी असल्यामुळे तिथे काय त्रास होतो, किती त्रास होतो. तर आम्ही ज्या पद्धतीने मी एवढ्या वर्षात मी ज्या लडाखच्या सफरी करतोय त्यातून जो काय अभ्यास केला त्या अभ्यासातून एक लक्षात आलं की जर आपण प्रॉपर ॲक्लमटाईज होत जर लडाखला गेलो तर अजिबात त्रास होणार नाही. आणि त्याचा अनुभव आमच्या जवळजवळ आतापर्यंत आमच्यावर 6,500 लोक जी लडाखला गेली आहेत त्यांनी नक्कीच घेतलेला आहे. आणि टचवूड एवढं सांगू शकतो की आम्हाला आतापर्यंत हा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आतापर्यंत कधी मेजर प्रॉब्लेम आला नाही. अगदी लहानसण तर होतातच, त्यात काहीच विशेष नाहीये. पण आम्ही जो प्रवास करतो तो श्रीनगर मार्गे करतो. श्रीनगरला एक रात्र, कारगिलला एक रात्र आणि मग लेहमध्ये येतो. त्यामुळे तुमची बॉडी ॲक्लमटाईज व्हायला प्रॉपर वेळ मिळतो. हे जर तुम्ही विमानाने गेलात तर नक्की तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस ब्राईट असतात. पण आणखीन एक गैरसमजांबद्दल म्हणाल तर टेररिझम हा एक अजून एक गैरसमज आहे. लडाखमध्ये अजिबातच म्हणजे 100% टेररिझम नाहीये. आता अलीकडच्या ज्या बातम्या होत्या चायना किंवा पाकिस्तानच्या घुसखोरीच्या, त्याही आपण ज्या भागामध्ये वावरतो त्याच्यापासून इतक्या लांब आहेत की आपला त्याची अजिबात झळ पोहोचत नाही. इव्हन काश्मीरमध्ये सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा प्रॉब्लेम आपल्या टुरिस्टना त्याची कधी झळ पोहोचत नाही. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये 27 लाख टुरिस्ट आतापर्यंत आले. तर हे जर टुरिझम असतं तर शक्य नव्हतं ते. तर असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत असतात. आम्ही जेव्हा लडाखला प्रमोट करण्यासाठी, प्रमोट म्हणणारच नाही मी, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचो. तर घरोघरी जाऊन लोकांना मी जेव्हा कोणी सांगितलं की आम्हाला यायची इच्छा आहे तर घरोघरी जाऊन त्यांना फोटो दाखवायचो, आमच्यावर गेलेल्या अनेक लोकांचा अनुभव सांगायचो आणि त्यानंतर लोक तयार व्हायची. पण त्यातही अजूनही लोकांना हा प्रश्न असतोच. एक साधा प्रश्न असतो की आमचं वय 55 आहे, 60 आहे, तर आम्ही जाऊ शकतो का? तर मी तुम्हाला सांगू शकेन की 6,500 पैकी जवळजवळ 4,000 पेक्षा जास्त लोक ही 60च्या पुढची आहेत. 60 ते 83 या वयोगटातली आहेत.
म्हणजे आमच्याबरोबर अगदी 2.5 वर्षापासून ते 83 वर्षापर्यंत अशी अनेक वयोगटातली अनेक व्याधी असलेली लोक, म्हणजे ज्यांना अगदी ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज असे जे काही आजार असतात, अगदी ओपन हार्ट सर्जरी झालेली सुद्धा लोक आली आहेत. तर हे याचा आणि अल्टिट्यूड सिकनेसचा काहीच संबंध नाही. आणि आम्ही त्या पद्धतीने काळजी घेतो, लोकांना काय काय करायला हवं त्याची प्रॉपर इन्स्ट्रक्शन देतो आणि त्यातून हा प्रॉब्लेम जो आहे तो 100% सॉल्व्ह होतो. आतापर्यंत आमचा तो अनुभव आहे आणि त्यात नक्कीच फायदा आला लोकांना. नक्कीच. आणि तसंच तुम्हाला जो ट्रू फ्रेंड ऑफ लडाख जो अवॉर्ड मिळाला आहे त्याबद्दल काय सांगाल, की कशा पद्धतीने त्याच्यासाठी अप्लाय करावं लागतं का, काय एक्झॅक्टली क्रायटेरिया असतो ह्या अवॉर्डचा? क्रायटेरिया असा काही नाही आहे, कारण जम्मू काश्मीरच्या लेह हे एवढं छोटंसं टाउन आहे की म्हणजे हार्डली 10 मिनिटांमध्ये तुम्ही हिंडलात, पायी गेलात तरी सुद्धा संपतं. त्यामुळे तिथे होणाऱ्या प्रत्येक हालचाली ह्या सगळ्याच तुम्हाला इझिली समजतात, तिथल्या गोष्टी ज्या काय होतात त्या. त्यामुळे आम्ही ज्या काही अनेक वर्ष प्रवास करतोय तो लोकांना तुम्ही जे काय प्रवास करता त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा प्रयत्न केला की आमचं जे केलेलं काम हे लोकांना कळावं, पोहोचवावं तिथल्या लोकांना, कारण शेवटी तुम्ही तोपर्यंत समजू नाही शकणार की काय आम्ही केलंय. तर त्यांना आम्ही जेव्हा आम्ही सबमिट केलं की आम्ही हे काम केलंय आमच्या टूर्स तर्फे, तर ते खरं तर त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जो काय पुरस्कार मिळाला तो म्हणजे आम्ही म्हणजे फॅमिलीजना घेऊन जाणारे पहिली टूर कंपनी की जी आतापर्यंत लडाखचं जे डेस्टिनेशन होतं हे फक्त ऍडव्हेंचर डेस्टिनेशन होतं, पण फॅमिलीला सोबत घेऊन जायचं तर फार कठीण होत होते. पण आम्ही ती सुरुवात केली आणि ती सुरुवात केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि त्यानंतर आम्हाला पहिल्यांदा 2009 मध्ये पहिल्यांदा एक पुरस्कार दिला की पायोनियर म्हणून, एक फॅमिली टुरिझम मध्ये पायोनियर म्हणून आम्हाला एक पुरस्कार दिला. त्यानंतर विंटर मध्ये लडाखची टूर ऑपरेट करणारे आम्ही पहिलेच आहोत आणि त्यामुळे तो एक आम्हाला पुरस्कार मिळाला. विंटर मध्ये म्हणजे -10 to -30 टेम्परेचर मध्ये फॅमिली टूर्स, आणि ह्या अतिशय इझिली पॉसिबल होत्या. त्या आम्ही स्वतःवर प्रयोग केले आणि त्याच्यानंतर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या 7 वर्षाच्या मुलीला मी पहिल्यांदा नेलं, त्यानंतरच मग सांगू शकलो की मुलांना त्रास होत नाही. त्यानंतर जो आता मिळालेला पुरस्कार सगळ्या स्वतःपासून सुरुवात केली आणि नंतर मग ही टूर किंवा हे एक पर्यटन क्षेत्र खूप छान पद्धतीने तुम्ही लोकांसमोर मांडलेलं आहे. नक्कीच ह्या खरं तर खूप मला चर्चा करायची लडाख बद्दल, मला स्वतःला खूप क्युरियोसिटी आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा आपण चर्चा करतोय लडाख आडवाटेवरचं पर्यटन या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आत्माराम परब. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. आत्माराम सर, खरं तर हे आडवाटेवरचं पर्यटन खरं तर आहे, पण ह्या पर्यटनाबद्दल खरंच लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे की ते कसं आहे हे मला एक जाणून घ्यायचंय. लडाख म्हणजे तुम्ही सर्वसामान्य जो हिमालयाचा जो भाग आहे, जसा हिरवागार निसर्ग, देवदारची वृक्ष किंवा नद्या नाले, ह्या व्याख्येच्या पलीकडचं आहे लडाख. म्हणजे लडाख म्हणजे अतिशय बॅरन लँड आहे, पण त्या बॅरन गोष्टीमध्ये सुद्धा किंवा त्याला डेझर्टेड म्हणता येईल, पण त्या डेझर्ट मध्ये सुद्धा एक वेगळी सौंदर्य आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा गेलेला प्रत्येक माणूस हा पुन्हाच दुसऱ्यांदा मला लडाखला जायचंच आहे हा विचार करूनच पुन्हा येतो. काहीतरी अद्भुत आहे त्या जागेमध्ये, काहीतरी स्पिरिच्युअल आहे त्या जागेत की ज्याच्यामुळे आपण गेल्यानंतर त्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे मला बरेच लोक विचारतात की कस्टमची नोकरी कशी सोडली काय, तर मी त्यांना सांगतो की एकदा लडाखला येऊन बघा, मग कदाचित तुम्हाला उत्तर मिळेल. आणि बरीच लोक नंतर सांगतात की हो खरंच, म्हणजे आम्हाला इच्छा होते सोडायची पण हिंमत नाही. हो, पण तर ते हे जे लडाख आहे, तुम्हाला काही फोटो दाखवतो मी. दाखवा, खूप आवडेल, खूपच छान वाटतायत. आणि अर्थातच एक तुम्ही म्हणालात की जरी कुठेही एक वेगळं निसर्ग सौंदर्य आपल्याला नेहमीच पाहायला आवडतं, आणि खरोखरच लडाखचं हे निसर्ग सौंदर्य खूपच आगळं वेगळं आहे आणि खरंच खुलून येतं. आपण तिकडे गेल्यावरती एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. तुम्ही एक थरारक अनुभव आतापर्यंत घेतलेले